नमस्कार मंडळी. आता मस्त तुरीच्या शेंगांचा सीझन आहे आणि तुरीच्या शेंगा बाजारामध्ये मस्त विकायला येतात. तर आता या दाण्याची आमटी तयार करता येते, तसेच तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या तयार करता येतात आणि चटणीही तयार करता येते, तसेच पराठेही तुम्ही करू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुरीच्या दाण्याची आमटी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम मी तुरीच्या शेंगा आणून त्या स्वच्छ धुवून काढल्या आहेत, कारण बऱ्याच वेळा शेंगा चिकट असतात. तर त्या स्वच्छ धुवून काढायच्या आणि त्यातील दाणे काढून घ्यायचे. तर शेंगा सोलताना काही दाणे खराब असतात. अशा दाण्यामध्ये कधी अळ्या असतात तर कधी अळ्यांची अंडी असतात. तर ती दाणे काढून टाकायची आणि चांगले दाणे आपल्याला निवडून घ्यायचे. तर बघा, अशा प्रकारे सर्व शेंगातील दाणे काढून घेतले आहेत. तर आता दाणे भरपूर आहे, तर अर्ध्या दाण्याची आपण आमटी बनवणार आहोत आणि अर्ध्या दाण्याची चटणी बनवणार आहोत. तर बघा, आता भाजी बनवायला 5 ते 6 हिरवी मिरची, 8-10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आले. तर अर्धे दाणे चटणीसाठी काढून ठेवणार आहे आणि अर्ध्या दाण्याची आमटी बनवणार आहे. सर्वप्रथम आता गॅस पेटवलेला आहे, गॅसवर कढई ठेवली. तर आता आपण जेवढी भाजी बनवायची त्याच्यानुसार दाणे घेतलेले आहेत. ते दाणे आता आपण मस्त भाजून घेऊ. 2 ते 3 मिनटं हे दाणे भाजून घ्यायचे. एखादा 2 मिनिट मी दाणे असेच भाजणार आहे. नंतर यावरती आता थोडंसं तेल टाकायचं आणि 1 मिनिट परत दाणे भाजून घ्यायचे. दाण्याचा कलर चेंज होईल तोपर्यंत दाणे भाजायचे. भाजताना आपल्या लक्षात येतेच की दाणे आधी कसे होते आणि आता कसे झालेत. तर बघा, दाण्याचा मस्त कलर चेंज होतो, दाणे हिरवट दिसतात, तोपर्यंत भाजायचे आहे. गॅस बंद करायचा आणि कढईमधून दाणे बाहेर काढायचे. दाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये ते जाडसर बारीक करायचे आहे. तर त्याच्या आधी आपण लसूण, मिरची आणि आलं, थोडीशी कोथिंबीरच्या काळ्या हे बारीक करून घेणार आहोत, म्हणजे याची चटणी तयार करणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे चटणी तयार करायची. लसूण, आलं, मिरचीची चटणी तयार केली. तर ती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर भाजलेले दाणे थंड करून घेतली आहे. ती आता जाडसर बारीक करून घेऊ. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते आणि खायला अतिशय रुचकर आहे, चविष्ट आहे. पाणी न टाकता जाडसर बारीक करायचं. हे बघा, तुरीची दाणे मस्त वाटून तयार झाली आहेत. त्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर परत कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. भाजी किती बनवायची त्यानुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकले. लसूण, मिरची, आलं आणि थोडीशी कोथिंबीर जी आपण चटणी तयार केलेली आहे तर ती टाकलेली आहे. तेलामध्ये ही चटणी मस्त खमंग भाजून घ्यायची आहे. भाजताना आता पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. मस्त मसाला तेलामध्ये कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचा. मेन कुठल्याही भाजीला चव मसाल्यामुळे येते. मसाला मस्त भाजला गेला पाहिजे, त्याच्यानंतर भाजीला चव मस्त येते. बस, यामध्ये आता वाटलेलं वाटण टाकायचं आहे. एखादा मीठ मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं. तुम्ही थंडही पाणी टाकू शकता, परंतु गरम पाणी टाकल्याने भाजी लवकर तयार होते, भाजीला लवकर उकळी येते आणि चवीमध्येही फरक पडतो. म्हणजे गरम पाणी टाकल्यामुळे चव छान येते. पाणी इतपत टाकायचं, भाजी जास्त पातळी व्हायला नको आणि जास्त दाटसर व्हायला नको, इतपत पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. झणझणीत आणि चविष्ट तुरीच्या दाण्याची आमटी, म्हणजेच आमच्या विदर्भामध्ये तुरीच्या दाण्याची भाजी तयार होते. तर ही भाजी तुम्ही कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता.
आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. परत एक वेळ नीट ढवळून घेत आहे. भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजी दाटसर होत आहे. तर बघा, शेवटी आपण कोथिंबीर टाकणार आहे आणि गरमागरम भाजी सर्व करून घेणार आहे. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी जर आपल्याला आवडत असतील, बघायची इच्छा असेल आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटेचं बटन असते, त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. गरमागरम भाजी तयार झाली आहे, ती आता सर्व करून घेत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. हेल्दी खा आणि निरोगी राहा. धन्यवाद मंडळी.